नमस्कार, मी कल्याणी. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन व्लॉग मध्ये. सकाळी लवकर उठून हॉस्पिटलला गेले, हॉस्पिटलमध्ये काम केलं, घरी आले, घरी येऊन एक व्हिडिओ एडिट केला आणि आता आवरून तयार झालेले आहे जिमला जाण्यासाठी. तुम्ही काय काय केलं? मी काय नाही, मी काम केलं आणि जिमला जाण्यासाठी तयार झालोय. चला चला आता आपण जिमला जाऊया. संध्याकाळचे 8 वाजलेले आहेत आणि जिम मधून मी आता घरी आले. सकाळी 8 वाजता मी ड्युटीला जाते आणि त्यानंतर घरी येऊन काही थोडाच वेळ मिळतो आणि त्यानंतर मी जिमला जाते. जिम मधून पण यायला मला 8 वाजतात, म्हणजे दिवसातले 12 तास. जिम मधून येताना काय काय घेऊन आले दाखवते तुम्हाला. खूप सारं सामान आहे. आत्या भजन करून चालायला गेल्यात, त्यांनी माझ्याजवळ त्यांची पर्स दिले, ती घेऊन आले घरी. आत्यांच्या सोबत नित्तू पण भजनाला गेली होती आणि ती जाताना ही बाहुली घेऊन गेली होती, तिला पण मी घेऊन आले घरी आता. आणि ही आहेत आपल्या भाज्या, भेंडी, काकडी, गाजर आणि टोमॅटो आणलेला आहे. हे बघा, नित्तूची खेळणी म्हणजे काय आहे माहितीये का? हे मेकअपचं सामान. हे मेकअपचं किट ना मला माझ्या साखरपुड्यामध्ये मिळालेलं बऱ्याच वर्षापूर्वी. ते मी अजून असंच ठेवलेलं, म्हासुरण्यात होतं आणि नित्तू तिथून येताना हे घेऊन आले. मी तर कधी वापरलं नाही, पण ती आता खेळायला वापरायला लागली. आलेली आहे नित्तू. काय घेऊन आली? भजनाला जाताना नित्तू स्कूल बॅग घेऊन गेलेली. वेगळंच काय काय असते नित्तूचं. आणि येताना काय घेऊन आली? आईस्क्रीम. हे वगैरे चेंज केले आणि फ्रेश झालेले आहे. फ्रेश होण्यातच माझा अर्धा तास गेलेला आहे. आता पटकन कामाला लागलं पाहिजे, नाहीतर रात्रीचे 12 वाजता सगळी कामं संपायला. आता अगोदर आपण लावणार आहे कपड्याची मशीन. मशीनसाठी ना मी हे लिक्विडच वापरते. मला ना मशीनमध्ये निरमा पावडर वगैरे वापरायची भीती वाटते की मशीन खराब होईल वगैरे. कधी कधी मी कपडे निरम्यात घालते आणि नंतर मशीनला लावते. जर वेळ नसेल तर मी तशीच कपडे मशीनला लावते. सायंकाळची वेळ झालेली आहे, त्यामुळे देवाला दिवा अगरबत्ती केलेली आहे, धूप लावलेला आहे. आज ना देवाला फुलंच मिळालेली नव्हती. आता आत्या बाहेर गेल्यात, तर येताना फुलं घेऊन येतील. जेवणासाठी आपण बनवणार आहोत शेपूची भाजी. मस्त ताजी ताजी शेपूची भाजी आणलेली आहे. भाज्या ताज्या आहेत तोपर्यंतच करायला छान वाटतात. भाजी बनवण्यासाठी हिरवी मिरची आणि लसूण मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी आपली शेपूची भाजी शिजत आहे. इकडे आपल्या भाकरी बनवून तयार झालेल्या आहेत. जेवणासोबत काकडी, गाजर, पेरू, टोमॅटो चिरून घेतलेला आहे. अगोदर जेवण करूया आणि त्यानंतर किचन वगैरे भांडी आवरायची. रात्रीचे 10 वाजलेले आहेत. जेवण वगैरे झालं. आता ना घरातली जी उरलेली कामं आहेत ती करायची आहेत. मेन आहे आपल्याला भांडी घासायची आहेत, किचन आवरायचं आहे. आणि नित्तूला काय काम करायचंय? नित्तूला खेळायचं आहे. 4 लोकांमध्ये पण किती भांडी निघतात बघा. एवढी भांडी घासण्यात माझा अर्धा तास गेला. आजकाल मी भांडी पण जरा सिस्टमॅटिक घासण्याचा प्रयत्न करते. याच्यामध्ये जी रोज लागणारी भांडी आहेत ती ठेवलेली आहेत आणि मला जे हॉस्पिटलला न्यायला डबे वगैरे लागतात ते डबे या ठिकाणी ठेवलेले आहेत. आणि किचनवरची ही जागा बघा. ह्या जागेवर ना काही न ठेवण्याचं आम्ही नेहमी ठरवतो, पण काही ना काही वस्तू तिथे येतातच. हे तर बघा, कोणी विचार करणार नाही अशी गोष्ट. गुलाबजल किचनमध्ये. आईचं ना काम चालू आहे आणि आपल्या बाळाचं काही चाललंय बघा. काय चाललंय? तिला ना शौर्या दीदीकडे जायचंय खेळायला, म्हणून रडायला लागले नित्तू. आपल्या घरी छोटं बाळ आहे म्हटल्यानंतर ना ते नेहमी हसत खेळत राहील अशी अपेक्षा नाही केली पाहिजे. कधी कधी रडतं पण आमचं बाळ. नित्तूचे बाबा नित्तू सोबत खेळायला लागले की ना नित्तूचं रडणंच गायब होतं. खेळ चालू झालेला आहे दोघांचा. जमतंय की नित्तूला? मस्तच. हा, वेल डन बाबू. मस्त मस्त. अरे वा, एवढं जमतंय तुला? मला माहितच नाही. आम्ही रोज प्रॅक्टिस करतो. है का नित्तू? वेल डन, वेल शॉट.
किचन आवरून झालेलं आहे, भांडी घासून झालेली आहेत, बेसिनची साफसफाई झाली. आता फक्त ना कचरा बाहेर ठेवायचा बाकी आहे. बरेच जण म्हणतात की रात्रीचा कचरा बाहेर ठेवायचा नाही, पण रात्रीचा कचरा जर घरात ठेवला ना तर झुरळ होत आहेत. त्यामुळे मी कचरा शक्यतो बाहेरच नेऊन ठेवते. रात्रीचे 11 वाजलेले आहेत आणि आता मी ना कपडे वाळत घालायला निघाले. चला आता ना आपण कपड्यांच्या घड्या घालूया. नित्तूची काल मी एकटीची कपडे धुतलेली होती, त्याच्या घड्या घालायच्या आहेत. काय ग? बर. हॅलो नित्तू, से गुड मॉर्निंग. सिट डाउन. हँड्स अप. से नमस्ते. स्टँड अप. से हॅलो. Touch your nose. Show me your tummy. Wash your hands. Touch your nose. Show me your hair. Clap, clap. Shake your hand. Very good, Nittu. Nittu, close your eyes. Close your eyes. Open your eyes. Show me your tongue. Touch the ground. Turn around you. Okay. Show me your ear. Hair. Where is your hair? Okay. Show me your fingers. Show me your legs. Show me your chest. Okay. Show me your teeth. Show me your eyebrows. Very good. मस्तच. नित्तूला ना मी हे सगळं लहानपणापासून शिकवले बरं का. ती आता छान म्हणून दाखवते, सगळं करते पण ऍक्शन. हा, ढकलत नाहीये. Papa, no, Papa, no, Papa. आज ना नित्तू आपल्याला एक छान अशी गोष्ट सांगणार आहे. नित्तू गोष्ट सांग ना आजीबाईची. जंगलातून आजीबाई जात असते, सांग ना. तू सांग ना. नित्तूचा ना हा अभ्यासाचा टाइम आहे, त्यामुळे नित्तू आता आपल्याला गाणं पण म्हणून दाखवते. छान छान छान. रात्रीचे ना 11:30 वाजलेत, पण अजूनही ना माझी घरातली कामं संपली नाहीयेत. घरातली कामं कितीही केली तरी ना अजिबात संपत नाहीयेत. काही ना काहीतरी काम आपल्याला दिसतच असतंय. आणि माझं ना रोजचं एक महत्वाचं काम राहतंय, ते म्हणजे व्हिडिओ एडिटिंग करणं. जर मी रात्रीचा व्हिडिओ एडिट केला नाही ना, तर मग मला हॉस्पिटलमधून आल्यानंतर करावा लागतो आणि त्यानंतर मग तो एक्सपोर्ट करायला लागतो. एक्सपोर्टमध्ये पण 2-3 तास जातात, तर तो वेळ जातो. त्यामुळे व्हिडिओ टाकायला पण उशीर होतो. आणि रात्रीचं व्हिडिओ एडिट करायचं म्हटलं तर आता इथून पुढे मी कधी करणार एडिटिंग. मला झोप पण आलेली असते, नित्तूला पण झोपवायचं असतं. अजून बरीच काही छोटी मोठी कामं राहिलेली असतात, ती करायची असतात. निखिलने तर त्यांचं काम बंद केलेलं आहे आणि ते झोपायला गेलेत. थोडंसं व्हिडिओचं काम करते, त्यानंतर नित्तूला झोपवते आणि नंतर मी पण झोपते. आणि आपण या व्हिडिओचं आता एंडिंग पण करूया. बाय, गुड नाईट. हो या. कोणासाठी? कुठून आणणार? तुझ्याकडे पैसे आहेत का? मग
बॅगेत आहेत? पॅकेट पॅकेटमध्ये हा किती रुपये आहेत? 3 किलो 3 किलो रुपये आहेत. हा बर. आण हो आईस्क्रीम. दोन आणू 2 आण. कोणाला आधी आणू मला. मग मला तुला राहू दे. मग मला कुप्पी कुप्पी पण नाही तुला. मग डबेवाली काय? डबेवाली आहे की नाही? डबेवाली पण नाही. मग कोणती कॉर्नेटो. कोणवाली. ये हा. मला कलेवाली आहे ना कडेवर येऊ. मग माझ्या मांडीवाली मांडीवर येऊ. बर. नित्तूचा ना असा काही ना काहीतरी मजाक चालूच असतो. जेव्हा ती काहीतरी असं छान छान बोलते ना तेव्हा आम्हाला मस्त वाटतं. आणि ती रडायला लागली की मग वाईट वाटतं की उगीच रडते वगैरे. आणि तिच्याकडे जास्त लक्ष पण मला देता येत नाहीये. दिवसभर हॉस्पिटल, घरचे काम यातच सगळा वेळ जातो. चला तर मग आपण या व्लॉगचं करूया एंडिंग. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. बाय बाय. गुड नाईट सर्वांना.